गावच्या सुजाण अशा सर्व नागरिकांनी आज ही जी आमची ओबीसी जनजागरण परिषद म्हणा, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या निमित्तानं झालेली परिषद म्हणा, ओबीसींची वज्रमूठ एकत्र झाली पाहिजे या निमित्तानं म्हणा, किंवा 2026 मध्ये लोकशाहीचं काय स्वरूप आहे, लोकशाही धनदांडग्यांच्या, कारखानदारांच्या, भांडवलदारांच्या हातामध्ये गेली, लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्या राज्यकर्त्यांच्या विरोधात म्हणा, किंवा सर्वसामान्य माणसांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाख मोलाचं मत दिलं, त्या मताचा बाजार मांडून व्यवस्था हातात घेणाऱ्या, गुटखा विकणाऱ्या, मटका खेळणाऱ्या, गुत्तेदारी करणाऱ्या माणसांनी लोकशाहीला बटीक बनवली. जबाबदारीने बोलतोय मी. या सर्व माणसांच्या मनामध्ये, या सर्व पुढाऱ्यांच्या, या सर्व राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये जनजागरण करावं या निमित्तानं ताई आम्ही आजची 9वी सभा आहे. आम्ही पहिल्यांदा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिरसाटवाडीला पहिली सभा घेतली. लढणाऱ्या माणसांच्या गावामध्ये आम्ही पहिल्यांदा जातोय याची आम्हाला भान आहे. आमच्यावर टीका होते याचंही आम्हाला भान आहे. पण लढणारी माणसं कोण आहेत? घरी बसणारी टीका करणाऱ्या माणसाला जो लढतो त्याच्यावर टीका होते ना. त्यामुळे लढणारी माणसं आहोत आणि लढणाऱ्या गावामध्ये सकाळपासून सकाळी पिंपळगाव बुद्रुकमध्ये सभा झाली. जाता जाता त्या गावातून आम्हाला वाघजाईची लोक गडावर घेऊन गेली. त्या किल्ल्यावर भगवान बाबांचं मंदिर आहे तिथं, विदर्भातलं आता तिथं पुढं काहीतरी होऊन पाडतंय. त्यानंतर साठेगाव, येता येता साठेगाव तुला हजारो लोक जमली, माता भगिनी जमल्या. 1 तासाच्या नियोजनामध्ये खूप चांगली मिटिंग, चांगली सभा झाली. हेच अपेक्षित आहे आम्हाला. काय 5,000, 10,000, 20,000 दाम दौल असं आम्हाला अपेक्षितच नाहीये. त्यानंतर आत्ता दगडवाडी रघुवीर मध्ये सभा होती. वेळ खूप झालाय, खूप मान्यवर बोललेले आहेत, तरी पण काही 4 शब्द मोजके तुमच्यासमोर मांडेल आणि मी माझं मनोगत थांबवेल. खऱ्या अर्थानं जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. काय गोड बंगाल आहे? सर्वसामान्य माणसं काबाड कष्ट करतायत, सर्वसामान्य माणसं लेकराबाळाच्या भवितव्याच्यासाठी कार्यरत आहेत, काम करत आहेत. मग हे मधीच काय आलंय? कुठली निवडणूक नाही, कुठली आचारसंहिता नाही, कुठला सण नाही, कुठला उत्सव नाही, 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही. बरं, कोण पुढारी नाही, कोण आमदार नाही, कोण खासदार नाही, कोण कारखानदार नाही. कोणतरी पोरं उठले तिने आले तिने काय म्हणते ती जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणी नेते बोलणार नाही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कुठलाही पक्ष बोलणार नाही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना कुणी केली? जातनिहाय जनगणना ताई इंग्रजांचा अंमल या भारतावरती होता. 1829-30 साल. ध्यान देऊ नये का? 1930-31 बोलत नाही मी. 1829-30 साल वाराणसी शहरामध्ये प्रिन्स जोसेफ नावाचा एक मुलगा इंग्लंड मधली, म्हणजे आता इथली कशी IAS परीक्षा असते तशी इंग्लंड मधली स्पर्धा परीक्षा देऊन भारतामध्ये इंग्रजांतर्फे कलेक्टर म्हणून वाराणसी शहरामध्ये कोड चिंचुलीत पोरगा आला. आणि मग त्या पोराला सांगितलं वाराणसी शहर धार्मिक शहर आहे. इंग्रजांनी सांगितलं या वाराणसी शहराचा आपल्याला शास्त्रशुद्ध विकास करायचा आहे. डेव्हलप्ड सिटी किंवा प्रोसेसिंग किंवा डेव्हलप करायची आपल्याला, प्लॅनिंग शहर बसवायचं आहे. तेव्हा त्या वाराणसी शहरामध्ये जी काही लोक होती त्या लोकांचा त्यांनी आकडेवारी तयार केली. या गावामध्ये वाराणसी शहरामधले पुजारी लोक किती, ब्राह्मण मंडळी किती, चर्मकार समाज किती, दलित समाज किती, स्वच्छतेचं काम करणारा, ज्याला इथल्या व्यवस्थेने खूप निकृष्ट दर्जाची कामं करायला लावली, अमानवीय कामं त्यांच्याकडून करून घेतली, ती माणसं किती, मग प्रशासक किती, राज्यकर्ते किती, लढणारी माणसं किती, या सगळ्या माणसांची शास्त्रशुद्ध आकडेवारी 1829-30 साली वाराणसी शहरामध्ये जातनिहाय जनगणना 1827-28 साली
प्रिन्स जोसेफ नावाच्या कोळ्या चुलचुलीत पोराने केली. हे काय सांगतोय? पटलं पाहिजे, कळलं पाहिजे. ग्रामीण भागातली माणसं आहे. त्यानंतर मग इंग्रजांनी 1871 पहिली जातनिहाय जनगणना केली आणि 1931 म्हणजे 1871 केली, 1881 केली, 1891 केली, 1901 केली, 1911 केली, 1921 केली, 1931 केली. हे का सांगतोय? कारण अंतरवली सराटीमध्ये बसलेला एक माणूस म्हणतोय, काल परवा कोणतरी तो लाड नावाचा आमदार आला होता, कोण हॉटेलवाला तो आला होता जरांगेची समजूत काढायला. अरे जरांगे, तो काय म्हणतो? हे 60% भुजबळ म्हणतो हे 60%, मग हे 60%, तर मग आम्ही एवढे, तर मग आम्ही एवढे. काही बरं होते काही. ही 52% आकडा हा इथल्या ओबीसीनी जातनी हे जनगणना केली म्हणून नाही आला. हे जे सरदार, वतनदार, जागीरदार आहेत यांनी कधी तुम्हाला मोजलं नाही. तुम्हाला मोजलं साता समुद्र पलीकडून आलेले इंग्रजांनी. विजयंती कोण, ओबीसी कोण, एसटी कोण, एससी कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर कोणी इतिहासाचे कोण स्टुडंट असतील, कोण काय आपल्याला अभ्यासात कुठेतरी आला असेल बघा. सायमन परिषद, गोलमेज परिषद, गो बॅक सायमन, ऐकलं का कुणी? ऐकलं असेल ना? हे सगळे या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सुधारणा करायसाठी इंग्रजांचे अनेक आयोग आहेत. हे जाऊ द्या, हे लेक्चर होईल, खूप हेवी होईल. युपीएससीच्या मुलांना हे लेक्चर आम्ही दिलेले. आणि मी नावानं नुसता मोकळा प्राध्यापक नाही बरं का. फर्ग्युसन कॉलेजमध्ये कधीही जावा, 2003 ते 2009 सालापर्यंत सिनियरला मी लेक्चरशिप केलेले. त्यामुळे हे काय बोलतात, कोण काय बोलतात, कधीही जाऊन रेकॉर्ड काढायला सांगा. आणि हे माझं मी सांगणं बरोबर नाही वाटत. ह्या सगळ्या गोष्टी. आणि हा म्हणतो 60%. हे काय सांगायला लागलोय की गावागाड्यातली तुमची आमची संख्या या लोकांनी दाबून ठेवली. तुमचे आमचे हक्क अधिकार दाबून ठेवले. तुम्ही आम्ही काय केलं? गावगाड्यातल्या तुम्ही आम्ही सगळ्या 18 पगड जातीच्या माणसांनी या समाज व्यवस्थेसाठी, या देशासाठी, या धर्मासाठी, इथल्या देवासाठी, इथल्या संस्कृतीसाठी कधी बंद केलं ओबीसीनी? कधी विजय? हे का मानतोय मी तुमच्यासमोर? कारण साता समुद्र पलीकडून आलेले इंग्रज निघून गेले. काही आपली माणसं आली सत्तेवर. आपल्या माणसाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवलेला, पाहुण्या रावळ्यांना वाटला. तो स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक समजून घ्या तुम्ही. ज्या वारकऱ्यांच्या हातामध्ये ही लोकशाही गेली, तुम्ही आम्ही माणसांनी दिली, त्या माणसांनी तोंड बघून हा स्वयंपाक वाढला. वाढत्याच नाही ना. आपली माणसं म्हणतात, अरे आपला वाढत्या असेल तर आपल्याला काहीतरी भेटेल, आपला वाढत्याच नाही तर आपल्याला काय भेटणार आहे? मग हा वाढत्या कधी तयार होईल? असे वाढते आपल्यामध्ये कधी तयार होतील? ज्यावेळी त्या माणसांना कळेल महाराष्ट्रामध्ये कोण राहतं, कुठल्या भागात कोण राहतं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणाची लोकसंख्या आहे, बंजारा कुठल्या एरियामध्ये पॉकेट्समध्ये राहतो, धनगरांचे कुठल्या तालुक्यामध्ये निर्णायक मतदान आहे, तेली समाजाचं कुठल्या कुठल्या भागामध्ये निर्णायक मतदान आहे, लिंगायत समाजाचं कर्नाटकच्या बाउंड्रीला, तमिळनाडूच्या इकडच्या बाउंड्रीपासून ते पार खाली बेळगावच्या बाउंड्रीपर्यंत, मिरज, कोल्हापूरच्या, कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत लिंगायत किती राहतात? हे कोण मोजणार, कोण बघणार, कोण पाहणार? राज्यकर्ती लोक हे गणित तुम्हाला समजू देतील? तुमची संख्या किती, तुमचे हक्क अधिकार कोणते, तुमचा लोकप्रतिनिधी मग लोकसभेचा असो की विधानसभेचा असो, तुम्ही आम्ही वाढतो कशासाठी? पंचायतीसाठी, जिल्हा परिषदेसाठी. तुम्ही आम्ही कायद्याच्या सभागृहात जाण्यासाठी भांडलं पाहिजे, जिथं तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो. तुमच्या आमच्या हिताचा कायदा पंचायतीत लिहिला जात नाही, जिल्हा परिषदेत लिहिला जात नाही, तो देशाच्या संसदेमध्ये लिहिला जातो. मग मी मगापासून सांगतोय, जात नाही. आता इकडे माता भगिनी बसलेल्या आहेत, काबार कष्ट करणारी माणसं आहेत, बोलवून आणले त्यांना. पण या गावामध्ये आता सत्कार झाले 3 मुलांचे. 3 मुलांची नोकर भरती झाली. त्या मुलांना विचारा काय करावं लागतं ते. कोण एमपीएससीची परीक्षा देत असेल, कोण युपीएससीची परीक्षा देत असेल, एखादी मुलगी नीटची एक्झाम देत असेल,
या सगळ्या लोकांना तुम्हाला आम्हाला संघर्ष करून या व्यवस्थेमध्ये तुमचं आमचं स्थान. दादा उशीर झालाय का बरं का? मी खूप वैचारिक बोलायला लागलोय असं मला वाटतंय. तुम्ही ऐकताय म्हणून बोलतोय. या विचारमंचावरती आपण प्रतिमांचं पूजन केलं. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा ज्योतिराव फुले यांचं, राष्ट्रमाता राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचं, अण्णाभाऊ साठे यांचं, अनेक महापुरुष आहेत, भगवान बाबा असतील. ही परंपरा आहे तुमची आमची. हे तुमचे आमचे महापुरुष आहेत, त्यांचा इतिहास तुम्हाला मला कळला पाहिजे. हा इतिहास समजून घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला संवाद मेळावे झाले पाहिजेत. एकमेकाशी संवाद घडला पाहिजे. तुमच्या भागातला माणूस दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन बोलला पाहिजे. दुसऱ्या जिल्ह्यातला पाहुणा तुमच्या गावात येऊन बोलला पाहिजे. पाहुण्याने बोललेलं ऐकलं जातं. गावातल्या माणसानं सांगितलेलं पटतं का? जिथं पिकतं तिथं इकत नाही. हे वास्तव आहे. मी कुठून आलो? पश्चिम महाराष्ट्रातनं, सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरनं, पंढरपुराच्या पलीकडनं. हे का बोलतोय तुम्हाला? कारण एकमेकाचे अभिसरण मिळावे झाले पाहिजे. जातीमध्ये युतीची भाषा बोलली पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना करता आल्या असताना त्यांनी क्लास का बनवले? ओबीसी का बनवला? एससी का? शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस, विजयंती का बनवलं? तर ते प्रसाद लाड नावाचा माणूस 2 दिवस झाले की मला येतोय, काहीतरी बोलते, जरा घेतल्यावर काहीतरी बोलते, ती माझ्यावर काहीतरी बोलते. मग आम्ही बी आता ठरवले किती दिवस तात्विक भूमिका घ्यायची. मग आम्ही गावगड्यातली माणसं आहे. आमच्याकडे शब्द भंडार नाही, आमच्याकडे शिव्या नाही, आम्हाला बोलता येत नाही. ती म्हणतोय दादानं आता सगळं काम ओके केलंय, हत्ती गेलाय, आता शिपूट राहिलाय. एक बेजबाबदार आमदार, वरिष्ठ सभागृहाचा आमदार, ज्या भाजपला आम्ही गावगाड्यामध्ये वाड्या वस्त्या तांड्यावरती, अरे जनसंघ मिनमिनती पंथी, कोण जुनी माणसं असतील तर त्यांना माहिती आहे जनसंघाचं चिन्ह काय होतं. मिनमिनती पंथी. ही मिनमिनती पंथी वाड्या वस्त्या तांड्यावरती कुणी नेली. इकडे फोटो आहे बघा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी. त्या पक्षाचा वरिष्ठ सभागृहाचा आमदार हॉटेलवाला लाड, प्रसाद लाड, तो म्हणतोय दादानं एवढं मोठं काम केलंय, अख्खा हत्ती गेलाय, आता शिपूट उरलाय, आणि शिपूट काढायला त्याला फडणवीसांनी धरंगेकडे पाठवलं. त्याची लायकी काय, याची हैसियत काय? ठेकेदारीवर काम करणं, कमिशन एजंटवर काम करणं, पुढाऱ्यांचं हातपाय दाबणं, आणि अमापाशी जाऊ त्याची संपत्ती गोळा केली. लोकशाहीने त्यांना अधिकार दिलाय, करू देत तुम्ही, तरी त्यांच्या क्षेत्रात बघावं ना. तो हत्तीचा शिपूट बाहेर काढायला आलाय. त्याला सांगा कुणीतरी, तुझ्या पक्षाचा आमदार आहेस ना, तो पक्ष कुणी वाढवलाय, त्या पक्षाला मतदान कुणी दिलंय? तुझ्या पक्षाच्या नेत्याला तू विचारून आलायस का? हे भयंकर आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये खूप मोठं षडयंत्र आहे. न्यायालय तुमच्या विरोधामध्ये स्टेटमेंट देतात वारंवार. तुमची जातनिहाय जनगणना होत नाही. आम्ही वडीवडीला उपोषण केलं, तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं आरक्षण संपलंय, संपलंय तुमचं आरक्षण. कुठेतरी तुमची 4-5 गावं सलग आहे, तुमचा झेडपी मेंबर होईल, नाही म्हणत नाही मी. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमचा आता होणार नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये सभापती होणार नाही. काही जबाबदारीनं बोलतोय. गावच्या पोलीस पाटलापासून सरपंच पदापासून राज्याच्या शीर्षस्थ नेतृत्वापर्यंत आता तुम्हाला तुमच्या हाताला काही लागणार नाही. तर गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस आज अस्तित्वात असता, हे या सगळ्या लोकांनी हे जे काही चालवलं ना महाराष्ट्रामध्ये, जबाबदारीने सांगतो, हिमतीने सांगतो, गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस असता तर त्यांना सांगितलं तर चुप बसायचं. ओबीसीच्या आरक्षणात ढवळाढवळ करायची नाही. अरे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, अरे हे बलुत्या आलुक्याचं आरक्षण आहे, अरे या भटक्याविमुक्त जाती जमातीचं आरक्षण आहे. तुम्ही कधी भटक झाला होता? तुम्ही कधी आलुक्या बलुत्याची भूमिका स्वीकारली होती? तुम्ही कधी निकृष्ट दर्जाची कामं गावगाड्यामध्ये व्यवस्थेमध्ये केली होती? भारताची लोकशाही समाज व्यवस्थेवर आधारित आरक्षण प्रोव्हाइड करते, गरिबीवर नाही. आणि गरिबीसाठी काही जबाबदारीने बोलतोय. गरिबीसाठी काय? गरिबीसाठी सोशल काय, असिस्टन्स, पब्लिक वेलफेअर, मग लाडकी बहीण योजना, रस्त्याच्या योजना, पाण्याच्या योजना, रेशनच्या योजना, ईबीसीची सवलत, रस्ते, दळणवळण, गॅस,
हे काय, हे लोककल्याणकारी, ही लोककल्याणकारी तत्व आहेत ना. मग आरक्षण का दिलं गेले? आरक्षण यासाठी दिलं गेलंय, गावकुसाच्या बाहेर डोंगराच्या कुशीला राहणारी माणसं, गावकुसामधली शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं, निकृष्ट दर्जाचं काम करणारी माणसं, आणि त्यांनी ते व्यवसाय केले म्हणून त्यांना सामाजिक दृष्ट्या कमी दर्जाचं, हीन दर्जाचं लेखलं गेलं. म्हणून त्या माणसांना सुद्धा स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये मान सन्मानाची, इज्जतीची वागणूक मिळाली पाहिजे. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, त्यांना प्रतिनिधित्व दिलं. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आणि तुम्ही हे परत कान खोलून ऐका. आरक्षण असू द्या चालत असते थोडं. आरक्षण प्रतिनिधित्वाची गोष्ट आहे. आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. पण वाईट या गोष्टीचं वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जरांगींच्या मागण्यांसाठी बेकायदेशीररित्या संविधानात नसताना सुद्धा जीआरवर जीआर काढते. खरं तर सरकारवरतीच खरं तर आपल्याला कोर्ट ऑफ कंटेम्पची केस केली पाहिजे. कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं म्हणून. काय बोलते, कसं बोलते, कुणासाठी आरक्षण दिलं गेलंय, का दिलं गेलंय? मग तुला ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर मग विजय एनटी अ ब कडमध्ये कुठं मोडतो का तू? इकडच्या 19% बलुते आलं त्याच्या आरक्षणामध्ये तू कुठं मोडतो का? तू कुठला व्यवसाय केला, कुठला धंदा केला? गरिबी आली म्हणून आमच्या ह्या सगळ्या 300-400 जातीचा एखादा व्यवसाय तू निवडला का? नाही निवडला. गावचा सरदार, वतनदार, जागीरदार, शासनकर्ती जमात, 200, 400, 500, 600 वर्षाची राज्यकर्ते जमातीची वंश परंपरा, लिटरेचर यांच्या बाजूने नाही, इतिहास यांच्या बाजूने नाही, सामाजिक मागासलेचा एकही पॅरामीटर हे पूर्ण करू शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण मागताय. आणि यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज बाबा चव्हाणांपर्यंत मुख्यमंत्री झाले, कुणीही या गोष्टीला थारा दिला नाही. ते म्हणायचे अरे बावळट आहे का तुम्ही, असं म्हणायचे. हे कुठलं बुजरवणं आलं. आरक्षण देण्यासाठी सगळ्यांच्या हिताचं, महाराष्ट्र म्हणजे 14 करोड जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवतो तो लोकनेता होतो. आमचे गोपीनाथ मुंडे काय जातीसाठी भांडत बसले का? नाही. ताई 2010 साली 6 सप्टेंबर 2010 साली संसदेत गोपीनाथराव मुंडेंनी या ओबीसीच्या बाजूने भाषण केलंय. रोड मॅप आहे तो ओबीसीच्या कार्यकर्त्यांसाठी. युट्यूबवर जावा, ते भाषण काढा. जात निहाय जनगणना झाली. मी कायम सांगतोय, तुमच्या गावात आलोय म्हणून नाही सांगत, इतिहासच आहे. समीररावजी भुजबळ, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, नॉर्थ मधली मंडळी, या माणसांनी संसदेला 100 खासदारांनी संसदेला घेराव घातला होता. आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व गोपीनाथराव मुंडे साहेब करत होते, भाजपचा शीर्षस्थ नेता. मग त्या माणसाचा इतिहास तुम्ही आम्ही बघणार नाही? त्या माणसांचा वसा आणि वारसा फक्त फोटो पुजून चालेल नाही. तुम्ही लढणारी माणसं आहात. लढणाऱ्यांच्या गावात यायला आम्हाला आवडतं. कुणी नावं ठेवू द्या, कुणी काही म्हणू द्या, काम करणाऱ्यावरच टीका होते. काम नाही करणाऱ्यावर कोण टीका करायला जातं का? आपली सचोटी, आपली चिकाटी, आपली लाईन आणि आपली लेंथ बरोबर असली की काम परफेक्ट होतं. अरे आपला शत्रू किती मोठा आहे. बरं, ही आरक्षणासाठीची लढाई नाही. गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनात विश्वास निर्माण करायचा आहे. चिखलागावमध्ये जे झालं, भूमपरांड्यामध्ये जे झालं, अंजनगावमध्ये जे झालं, अंजनगाव नंतर कुणीही वर मुंडकं काढलं नाही. जबाबदारीने बोलतोय. ही भूमिका पाहिजे, ठाम भूमिका पाहिजे. कोण येतोय, कसा आरवा येतोय ते बघूच. आणि तुम्ही आम्ही लिस्ट पण बनवली पाहिजे. आमचं आरक्षण जात असताना कुठला आमदार सभागृहात बोलला, कोण दरंगेला जाऊन घेतला, त्याची ही लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे. आणि नुसतं शत्रूवर बोलून नाही चालणार. आपली पण माणसं या 50 ते 60% ओबीसीचा वाईस म्हणून तुम्ही आमदार झालात, तुम्ही मंत्री झालात, तुम्ही जन्माला ओबीसीत आला म्हणून तुम्हाला ओबीसी नेतं सुद्धा म्हटलं जातं. पण तुम्ही काहीही बोलायला तयार नाही. आता बोलावं लागेल, या गोष्टी बोलावे लागतील. गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस अडवाणीला, वाजपेयींना विचारायला नाही गेला की मी ही दलितांची, शोषितांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, ओबीसीची भूमिका घेतोय.
विचारायला नाही गेला. पक्ष मला काढून टाकील याचा विचार नाही केला. मी खासदार आहे, मला पुढे तिकीट मिळेल का नाही याचा विचार नाही केला. कारण तो माणूस या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या मातीमध्ये मिसळलेला होता. हर एक जात समूहाच्या मनामध्ये त्याने घर केलं होतं. त्यांनी त्याला लोकनेता म्हटलं गेलं होतं. ही भावना आहे, हे वास्तव आहे. का आगळ पगळ अतिशयुक्त बोलायचंय का? जे आहे ते आहे, जे वास्तव आहे ते वास्तव आहे. विजय असं काय, आता किती बोलावं, काय बोलावं, कोणते प्रश्न मांडावे? तुम्ही गावगाड्यातल्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. लढणाऱ्या जातीने तर प्रमुख पुढे आलं पाहिजे. गावातला एखादा सुतार लोहार कुंभार पुढे येईल आणि खूप मोठं आंदोलन उभं करत नाही, त्यात तो व्यावसायिक आहे. त्याला रोज त्याचा व्यवसाय करायचा आहे. त्याचा व्यवसाय नाही झाला तर त्याला काय 5-10 एकर जमीन नाही, माळा मुरल्याची पण नाही, गावगाड्यात पण नाही, 1 गुंठ्याच्या पुढे जमीन पण नाही. जमीनदारांना नाही करता आली बोलू त्याला आमच्या. तो माणूस कसा आणि कुठल्या चळवळीचं नेतृत्व करेल? चळवळीचं नेतृत्व तुम्हाला आम्हाला करायचंय. समतेचं तत्व, न्यायाचं तत्व, रिझर्वेशनचं तत्व, गावगाड्यातल्या हर एक माणसाचा हक्क आणि अधिकार, नागरिकत्व हे टिकवायचंय. ही लढाई लढायचंय. महाराष्ट्रात पर्याय द्यायचा आहे. फुले शाहू आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्रात जन्म घेतला त्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचंय. म्हणून आम्ही जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून जातोय बाबा गावागावामध्ये. नाही आम्हाला मोठे मोठे स्टेज, आम्ही नाही कुणाला 5-10 रुपये देऊ शकत, नाही आम्हाला कुठल्या लोकांना गाड्या घोड्या देऊ शकत, पण तरी गावागावामधल्या माझ्या माता भगिनी येतात. माहित नाही त्यांना काय कळलंय, किती कळलंय, कसं कळलंय. कोणतरी तिकडची माणसं आहेत गावात आले की आता सभा आहे. गावागावामध्ये आमची औक्षणे केली जातात. अरे आम्ही काही हरिभक्त परायण नाही, आम्ही काही कीर्तनकार नाही, आम्ही कुठले महाराज नाही, आमचा कुठला आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही, कारखानदाराची पोरं नाही. माणसं वाजत गाजत हे कळत नाहीये आम्हाला पण काय. कारण आम्ही वास्तव जगणारी माणसं आहोत, फॅक्टरीवरती जगणारी माणसं आहोत. आम्ही फक्त वेळ देतोय. डिझेल सुद्धा कोण भरतंय, जेवायला कोण घालतंय, आम्ही रात्री कुठं झोपलो विचार. 1-2 वाजता जेवलो कुठं, 1 वाजता 1:15 वाजता ते पण विचार. आणि आता अजून आमच्या जेवणाचा पत्ता ताईने लावलाय बघा. हे फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आपलं आरक्षण टिकलं पाहिजे, रिझर्वेशन टिकलं पाहिजे, शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला तुमचं आमचं आरक्षण कोर्टाच्या माध्यमातून. काल परवा शासनाने एक धोरण आखलं की रिझर्वेशन मधला माणूस ओपन मध्ये येऊ शकणार नाही. तेच किती बोलायचं. पण माझ्या अगोदर पण सगळीच माणसं बोलत असतात, वेळ पण निघून जातो. 4 मुद्दे कोर्टाचे 4 मुद्दे, कोर्टच तुमच्या बाजूने नाही. आता सांगू का साध्या सोप्या भाषेत, गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या हिताचा विचार करायला फुले शाहू आंबेडकर आता परत जन्माला येणार नाही. गोपीनाथराव मुंडे परत जन्माला येणार नाही. हे आरक्षण, हे वास्तव हे तुम्हाला टिकवायचं असेल तर रस्त्यावर उतरावं लागल. म्हणतात ना माणसं, राजसत्ता आणि राजपराठ हा मागून मिळत नसतो, तर तो नेहमी संघर्ष करून हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व ज्या भारताच्या लोकशाहीनं दिलं, त्या लोकशाहीमध्ये तुम्ही सार्वभौम नागरिक आहात. कुठला कोर्ट आणि कुठला मुख्यमंत्री आणि कुठला पंतप्रधान काय बोलायला बोलतोय, हाय कोण ही पंतप्रधानावर बोलतोय. म्हणून गावागाड्यातल्या हर आम्ही नाही जमू शकत तालुक्याला जिल्ह्याला माणसं, आम्ही गावागावात पोहोचणार. गावातल्या माणसांच्या मनामध्ये नाही आम्हाला आता पाऊस पण नाही, काहीच नाही, मशागत नाही, काहीच नाही, तरी आम्ही फिरतोय. आम्ही ठरवले हे विचारांचं देणं, विचारांचं बी फेकत जायचं, पेरत जायचं. काही ठिकाणी उगवतंय, काही ठिकाणी उगवणार नाही, काही ठिकाणी पक्षी खातील, काही ठिकाणी मुंग्या झुळ खातील, काही ठिकाणी खडकावर पडल, काही ठिकाणी सुपीक जमिनीत पडल. ज्या सुपीक जमिनीत फर्टाईल लँडमध्ये पडल तिथं ते खूप मोठ्या उमेदीनं उगवल. ही मी मातृतीर्थ जिजाऊच्या पवित्र भूमीमधून सांगतोय. गावाच्या गावं बघितल्यानंतर मला नाही वाटत कोण 50-100 कोटी घेऊन येऊ द्या, नाहीतर हेलिकॉप्टर मधनं उधळू द्या. आमच्या माणसाने जर मनावर घेतलं आणि विचाराला जर साथ द्यायची ठरवली तर महाराष्ट्राचं तख्त बदलायला
अजिबात वेळ लागणार नाही. ती लाख मोलाच्या मताचा अधिकार 100-500 रुपयाला विकलाय आपल्या लोकांनी. आणि पुन्हा मग म्हणून गावागाड्यातल्या हरेक माणसाला माझं सांगणं आहे, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. मला बोलायचं होतं खूप वेगळं, काही बोलायचं होतं खूप वेगळं, खूप मुद्दे लिहून आणले होते, पण मुद्दे लिहून भाषण कसलं होते. माझ्या माता भगिनी इकडे बसलेले, मुलींना शिक्षण द्यायचंय. मुलगी 10वी-12वीतलं तिचं शिक्षण थांबवायचं नाही. अरे पण नोकरी करून चालणार नाही, राजकारण सुद्धा करावं लागेल ना. राजसत्ता अंतिम आहे ना. तुमच्या आमच्या हिताचा कायदा राजकारणी लिहितात ना. मग हे बेवडे मटकेवाले, गुटखेवाले, कारखानदार, पैशाने मतं विकत घेणारी तुमच्या आमच्या हिताची काय बात करतील हो? नाही करणार. तुमच्या आमच्या घरात जन्माला आलेलं लेकरू लोकांच्या नरड्यात टाकण्यापेक्षा परड्यात टाका, कधीतरी उगवल. संघर्ष करता 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 कधीतरी उगवल. निश्चित उगवणार. उकिरड्याचा पान फिरतो म्हणतात गावातील लोक. फिरतो, निश्चित फिरतो. उकिरड्यात टाका, लोकांच्या नरड्यात टाकू नका. खूप मोठं ताकद कराल. हीच जो त्यांच्या नरड्यात टाकला त्यांना तुमची किंमत नाही. किंमत तुम्हाला ह्यो याचा, त्यो त्याचा, त्यो त्याचा, त्यो त्याचा. अरे ह्यांची लढाई एका जातीबद्दल नाही. चिखलाला बुलढाण्यात वेगळ्या लोकांशी, ओमपरांड्याला वेगळ्या लोकांशी, अंजलगावला वेगळ्या लोकांशी. आता तुम्हाला सगळं माहिती आहे, विस्तारून सांगायची गरज नाही. आमच्या कर्जत जामखेडला महात्मा फुलेंच्या नावाने एक चौक होता. त्या चौकाची नासधूस केली गेली. सगळं माहिती आहे तुम्हाला. एकट्या व्यक्तीला खिंडीत गाठून लढतात भाकर. या 50 ते 60% ओबीसींना भांडायला लढायला लागला. तर तुम्ही मी एकत्रित नाही. वेगवेगळ्या जातीमध्ये देवदेवाचे वेगळे, जात समूह वेगळे, देवधर्म वेगळे, रीतिरिवाज वेगळे, परंपरा वेगळ्या, आकार वेगळा, उकार वेगळा, रंग वेगळा, कलर वेगळा, बोली भाषा वेगळी. 450 जातींचं हे शिवधनुष्य. हे शिवधनुष्य जर एकत्रित आलं तर महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन निश्चित अटळ आहे. तर सत्ता परिवर्तन राजकारण, कारण त्याशिवाय तुम्हाला बजेट मिळणार नाही, त्याशिवाय तुम्हाला हक्क अधिकार मिळणार नाही. गावात मानानं, सन्मानानं, इज्जतीनं काय असतं. तुम्ही आता सांगितलं ताई, ग्रॅज्युएट पर्यंत शिकवतात. हे बघा, पत्र्याचं घर गेलं आणि स्लॅब आला. आम्ही खूप निकृष्ट प्रतीचे कपडे घालत होतो, आता चांगले दर्जेदार ब्रँडेड कपडे घालतोय. आम्ही खूप कसं बसत जीवन जगत होतो, आता मला खूप चांगलं खायला प्यायला मिळतंय. आमची लेकरवाले कुठेतरी काम करतायत, 4 पैसे कमवून आणतायत. माझं आपलं घर चाललंय, कृपया आणि अरे पण गावाच्या पलीकडे, घराच्या पलीकडे, कपड्यांच्या पलीकडे, मोटरसायकलच्या पलीकडे, गाड्या घोड्याच्या पलीकडे, गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे, जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई आहे, मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे. तिथं मान सन्मान मिळतो. एखाद्या बिरेड समाजाच्या कार्यकर्त्यानं इकडं तिकडं करून त्याच्या कष्टानं 4 पैसे कमवले म्हणून त्याला कोणी काही मान सन्मान दिलेला ऐकलंय तुम्ही? काल परवा कोर्ट म्हणलं, साध्या भाषेत आपली भाषेत बोलतोय, काल परवा कोर्ट बोललं की प्राध्यापक असलेल्या ओबीसीच्या माणसाला पगार काही कमी आहे का, आणि मग त्याच्या पोराला कशाला पाहिजे आरक्षण. धिक्कार व्यक्त करतो त्या कोर्टाचा, त्या न्यायमूर्तीचा. समाजशास्त्र सांगतं, जोपर्यंत आरक्षित लोकांना सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांच्या 3 पिढ्या एज्युकेशन मध्ये येणार नाही, तोपर्यंत ते सिव्हिलायझेशन मध्ये येणार नाही. आणि हे कोर्ट काय म्हणतोय, त्याचा बाप प्राध्यापक आहे, ह्याच्या पोराला कशाला पाहिजे आरक्षण. धिक्कार करतो अशा चिल्लर पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या न्यायमूर्तींचा. कारण तुम्ही आम्ही गप्प बसलेले आहोत. एक न्यायमूर्ती इथल्या जेल झिला म्हणजे 2000 सालापासून पुढे जन्माला आलेल्या 25-26 वर्षाच्या पोराला झुरळ म्हणला एक न्यायमूर्ती. एक तुमच्या आमच्या मातीमधलं पोरग अमेरिकेमध्ये कर्ज काढून शिक्षण घेतंय, त्यानं फक्त आपल्या पेजवरनं सांगितलं झुरळ जनता पार्टी. अरे करोडो लोकांनी त्याला फॉलो केलं. तरुणांच्या मनात काय आहे, तरुणांनी ठरवल्यावर काय होऊ शकतं, ह्याची एक झलक होती, झलक. म्हणून आमचा प्रचंड विश्वास आहे लोकशाहीवर, आणि आमचा प्रचंड विश्वास आहे या लोकशाहीमधल्या सर्वसामान्य माणसावर आणि नागरिकावर. पण लढायचं कुणी, पुढं व्हायचं कुणी, बोलायचं कुणी. आमचं पण काही नाही. काय आमचा काही कारखाना नाही, आमची काही इस्टेट नाही, आमच्या कुठं प्रॉपर्टी नाही, आम्ही काही 2 नंबर केलं नाही, आम्ही कुणाला पैसे पण मागत नाही. कुणाला मागितलं असतं तर तरी जाहीर येऊन सांगावं.
आमच्या घरात चालतात आम्हाला डिझेल कुठं झालं, कोण तर जेवायला वाटते, चाललंय पुढं. आणि पैसेच कमवायचे होते तर आम्ही नोकरी कशाला सोडली असते, आणि पैसेच कमवायचे होते तर उद्योग धंदा करत बसलो असतो ना. पैसेच कमवायचे होते तर नाही. आम्हाला कुठेतरी जाणीव झाली. आम्हाला डॉक्टर इंजिनियर नाही ताई मला होता आला, आम्हाला होता नाही आला. मी BA MA होत गेलो, पण समाजाचं सोशल इंजिनिअरिंग आम्हाला कळलं. आम्ही फिरलो, आम्हाला या सगळ्या लोकांना अनुभवता आलं. मग हे सगळ्याच घरात कलेक्टर, सगळ्याच घरात आमदार असं पण नाही होणार. पण प्रतिनिधी, योग्य प्रतिनिधी, लायक प्रतिनिधी, लायक मोहक्या, ज्याला संविधान माहितीये, ज्याला लोकशाही माहितीये, हर एक माणसाच्या हक्क अधिकाराबद्दल रिस्पेक्ट करतो, त्याला रिस्पॉन्स देतो, त्याच्या मनात काहीतरी सामाजिक दुजाभावाची वागणूक निर्माण होईल, लज्जा निर्माण होईल, कमीपणा वाटेल, असं बोलणारा लायक प्रतिनिधी तुम्हाला आम्हाला निवडायचा आहे. भांडायचंय, काटाकुराड्या घेऊन भांडायचंय. गावागावाच्या वेशीवरती पहिल्या त्या गावाच्या ह्या गावाच्या काटाकुराड्या घेऊन लढाया पाहिजे, एकमेकाला मारलं नाही. तो जमाना आहे आता, काय घ्यायचा जमाना आहे. इथं लेखणीचा जमाना आहे. 2 सप्टेंबरचा GR म्हणजे कलम कसाही होती. काय बघा कळलं का काय म्हणजे 2 सप्टेंबरचा ओबीसीच्या विरोधामधला GR म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणारा होता. ना ओबीसीचे नेते बोलले, ना ज्या महाराष्ट्राचं 13-14 करोड जनतेचं दायित्व ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर ते मुख्यमंत्री बोलले, ना आमदार खासदार बोलले, ना कुणी बोलले. मग त्या माणसांना उद्या निवडणुकीला आपल्या दारात आल्यावर जाऊया, रात गई बात गई. मी एवढं बोललोय नाही. मला सांगण्याचा उद्देश एक आहे, आपण लढूया, आपण पुढे जाऊया. हा जगन्नाथाचा रथ आहे. हा जगन्नाथाचा रथ कोण ओढतंय, कुणाची ताकद लागल्या, कसा पुढे चाललाय. ओबीसी म्हणजे महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो, ओबीसी म्हणजे एरिया देण्याचं काम नाही. ओबीसी म्हणजे 50 ते 60% आणि आमची 15 ते 20% SC ST बांधव. या माणसाने जर मनावर घेतला ना, हा जगन्नाथाचा रथ जर महाराष्ट्रात सुरू झाला ना, कोण कुठले आमदार, कारखानदार, करकदार, जागीरदार रस्त्यावर आणून रस्त्यावर करणार. ही विचारांची लढाई, ही लोकशाहीची ताकद आहे. बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून या गावामध्ये मी रात्रीच्या वेळी मी तुमच्यासमोर ओरडून आठवलं तुटोस तर मी तुमच्यासमोर काहीतरी रोड मॅप आम्ही टाकायचा प्रयत्न करतोय. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या संघर्षशील वारशाचा इतिहास तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. तुम्ही ती माणसं एवढी सगळी रात्रभर ऐकत राहता. जाऊया, आपण पुढे जाऊया. गावगड्यातला माळी साळी कोळी केली हत्तर धनगर संगर वंजारी लोणारी खरीद गुरव गरशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर रामोशी धोबी बेलदार जोशी कुरमड्या जोशी मेडंग्या जोशी नाथबंदी देवडी गोसावी मसंग जोगी पारदी पालपारदी फासे पारदी कोळी सोनकोळी पानकोळी. अरे 450 जाती या महाराष्ट्राच्या, 450 जातीला एक नायक पाहिजे, एक नायक. महाराष्ट्र वाट बघतोय त्या नायकाची. तुम्ही आमच्या माता भगिनींना 35-30 हजार कोटी रुपये देता. तुम्ही आमच्या 80% लोकांना मोफत राशन देता. आता याचं कौतुक करू का याच्यावर टीका करू? काही टीका करायची. आज माझ्या एका तरी भगिनीला कळलंय, आमच्या अकाउंटला 2-3 हजार नको राशन देताय तुम्ही. दर्जेदार शिक्षण द्या आम्हाला. अरे या लोकांनी काय केलं? गॅस स्वतःकडे ठेवलाय, रेल्वे स्वतःकडे ठेवल्या, PWD स्वतःकडे ठेवलंय, स्वच्छतेचं काम स्वतःकडे ठेवलंय, आणि शिक्षण मात्र प्रायव्हेटायझेशन. ज्या शिक्षणाच्या पायावरती भारताचा सुजाण नागरिक घडतो ते शिक्षण मात्र खाजगीकरण. मग मोठेगावकर, मग चाटेगावकर, खुटेगावकर, काय झालं नीट? 4 लाख मुलांच्या जीविताच्या म्हणजे 4 लाख कुटुंबांचा जीविताशी खेळ खेळला गेला त्या नीट एक्झाममध्ये. कोण बोलणार यावरती? कधी बोलणार? घटना घडतात, त्याच्यावर काही प्रतिक्रिया उमटत नाही. हा महाराष्ट्र नव्हे, हा पुरोगामी महाराष्ट्र नव्हे. तुम्हाला आम्हाला संघर्ष उभा करावा लागेल, एवढा आशावाद मी तुमच्यासमोर व्यक्त करतो. तुम्ही सगळ्या लोकांनी खूप, मला माझ्या मनाला असं वाटतं की मी खूप अवघड तुमच्यासमोर गोष्टी बोलत गेलो. तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि खूप मोठ्या संघर्षाला तुम्ही सज्ज व्हाल एवढा अपेक्षा आशावाद व्यक्त करतो आणि माझा नाम देवाला होतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.